तुम्ही व्यवस्थित बोला. पहिली गोष्ट, मी काय गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये बोलताय आणि मी अगदी व्यवस्थित बोलतोय. तुमच्यासाठी मी तिथून आलो ते आलोच. मी काय फुकट गेलो नव्हतो, मी मिटिंगला गेलो. लक्षात आहे का? तुमचं अजिबात बोलणं व्यवस्थित नाहीये. मी काय सांगतो स्पष्ट दाखव, कॅमेरा तिथे चालू आहे, तुम्ही व्यवस्थित बोला. आम्ही काय तुमच्या बरोबर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसरशी बोलताय आणि मी अगदी व्यवस्थित बोलतोय. सगळे शेतकरी आहेत, सगळ्या शेतकऱ्यांशी अगदी व्यवस्थित बोलतोय मी. तुमचा आवाज आणि तुमचा ट्युनिंग बघा. काय बोलतोय काय बोलताय? अजून जेवढ्या माझ्या गाडीत डबा आहे. लक्षात आहे का? मी असं काय उगेच असं काय टाइमपास वाटलो तर काय कसं बोलतोय? हा, मी सगळं ऐकतोय. अगदी कायद्याच्या भाषेत बोला, व्यवस्थित बोला. कायद्याच्या भाषेत बोलतोय. हा सक्षम अथॉरिटी. बरोबर. आता तुम्ही एमडब्ल्यूच्या गाईडलाईन वाचलीत का? एमडब्ल्यूच्या गाईडलाईन काय ते डीपीआरच्या बाहेर कुठली अथॉरिटी ही नाही. ते सांगतोय. एमडब्ल्यूच्या गाईडलाईन मध्ये ही लाईन नाही. ते सांगतोय. एमडब्ल्यूच्या गाईडलाईन मध्ये मला ही गाईडलाईन दाखवा. कारवा म्हणजे ह्यांना दिला आहे. ते सांगतोय मी. तुम्ही शब्द गाईडलाईन्स वापरतात. गाईडलाईन्स म्हणजे मार्गदर्शक तत्व. बरोबर आहे. मार्गदर्शक तत्वे वेगळं आणि जीआर वेगळा आणि कायदा वेगळा. लक्षात घ्या. बरोबर आहे. एमडब्ल्यू न असं सांगितले की डीपीआरच्या बाहेर कालवा सल्लागारला पण अधिकार नाही. नाही, तुम्ही एमडब्ल्यू मला दाखवा तुम्ही बघ. नाही, मला तर असं कुठं एमडब्ल्यूआरआर मध्ये दिसत नाही. एमडब्ल्यूआरआर ही एक रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे. म्हणजे जसं तुम्हाला ट्राय आहे, टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी, एमएससीबीची वीज नियामक अथॉरिटी, तसं पाण्याची एक नियामक अथॉरिटी आहे. ते गाईडलाईन्स देत असते आणि त्या गाईडलाईन्स सर्वसाधारण असं कुठं काय चुकीचं होऊ नये यासाठी तुमचा शब्दच तुम्ही वापरताय गाईडलाईन्स, मार्गदर्शक तत्वे असं. तो म्हणजे तुम्ही म्हणता असं त्याचा अर्थ तुम्हीच काढलाय ना. ज्यार काय काढलाय 1 ऑगस्ट 1 जुलै 14 ऑक्टोबर. त्यानंतर जे काटापूर पावसाळी योजना अवलंबून आहे हे तुमचंच आहे. 14 ऑक्टोबर नंतर आता उन्हाळा आहे का मला तरी तुम्हाला पाणी सोडण्याची कायद्याने परमिशन आहे का? त्यांनी ते त्यांच्या अधिकारात येऊ द्या. पण कायदा सांगा मला. कायदा तुम्ही तयार केलाय 14 ऑक्टोबर नंतर त्यांना परमिशन नाही. ही पावसाळी योजना आहे. तुम्ही कायदा नसताना त्यांच्याकडे शिफारस कशासाठी करता की ह्यांना पाणी पाहिजे म्हणून? तुम्ही जर कायद्याची अंमलबजावणी केली तर वाद येईल का कुठं? कागद दाखवायला असते 14 ऑक्टोबर नंतर चालू करता येत नाही त्यावेळेस तुम्ही त्याला असता का विषय पुढं? मी बोलायचं असेल बोलतो. तेच सांगतो. जीआर आहे, कायदा असतो. जीआर आहे. जीआर कसा कायदा हा स्टेबल कायदा असतो, सर्वांना लागू असतो. जीआर हे मध्ये मध्ये येणारे जे काही विषय असतात त्या अनुषंगाने काढलेले जीआर असतात. जीआर म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्युशन किंवा शासन निर्णय. तर आता कालवा सल्लागार ही एक अशी एक अथॉरिटी आहे, असं एक सक्षमता आहे की ज्या केसमध्ये इमिडिएट सिच्युएशन जी काय डेव्हलप होईल किंवा आकस्मिक जी काय सिच्युएशन असेल त्यानुसार घेण्याचा निर्णय त्याला आहे, अधिकार आहे. हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामध्ये बरोबर तिथं संधी द्या म्हटल्यावर मंत्री महोदय म्हणते की तुम्हाला संधी देतो. पण कसं बरीच त्याच्यात आर्ग्युमेंट होतो. शेवटी काय तुम्हाला बोलायला असा काही चान्स काय फारसा मिळाला नाही. तिथं संधी मिळाली नाही कारण 5-5 मंत्री महोदय होते, सगळे आमदार महोदय होते, प्रत्येकांचे बरेच विषय होते. त्यात तुमचं म्हणणं असं होतं की हे जे पाणी सोडलेलं आहे हे चुकीचं आहे, की जे तुम्ही सांगितलं आता तेच आहे, ते तुम्ही तिथं रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केला. त्यावर मंत्री महोदयांनी तुम्हाला सांगितलं की मी हे जे तुमचे विषय चालू आहे त्याला मी सेपरेट वेळ देतो मार्च महिन्यात अधिवेशनाच्या दरम्यान. पण त्यात असं कुठेही म्हटलं नाही की हे पाणी थांबवा किंवा काय करा. त्यांनी जी परमिशन दिली आहे त्याच्याबद्दल कुठंच त्यांचं ऑब्जेक्शन किंवा काहीच नाही आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे लेखी आदेश त्यांनी दिलेला आहे, हेही माहिती आहे. आणि मी काय मनानं करतोय किंवा काय. आणि तुम्हाला हेही चांगलं माहिती आहे एखाद्या खुर्चीत गव्हर्नमेंटच्या बसून एखादाही निर्णय चुकीचा काय करता येत नाही. आणि असं असेल काय चुकीचं तर 100% आमच्यावर ऍक्शन होईल. लक्षात आलं का? त्यालाही काय आम्ही डिनाय करत नाही. गव्हर्नमेंटला कळवलं तर ऍक्शन होईल. आणि जर त्यांनी जर परमिशन दिलेली आहे, सक्षम अथॉरिटी आहे, कालवा सल्लागारचे अध्यक्ष आहेत, त्यांनी जर दिलेली असेल तर ते इम्प्लिमेंट करणं माझी जबाबदारी आहे. त्यांनी जर स्टॉप म्हटलं तर स्टॉप करायला पाहिजे. आम्ही शेवटी आता नोकर आहे गव्हर्नमेंटची. आणि तुम्हाला संधी द्यायचं म्हटले हेही मान्य आणि मार्च महिन्यात द्यायचं म्हटले. मी तेच सांगते तुम्हाला कसं आहे. आता आम्हाला असा कुठलाही अजून आतापर्यंत आत्ता म्हटलं तर मी पीएनना फोन लावू शकतो त्यांच्या लावून हेही सांगतो. पण आतापर्यंत तरी अजून मेसेज असा आला नाही की ह्या विषयावर तिथं बैठकीला बोलवा किंवा बैठक लावा. लक्षात आलं का? आता 2-3 बैठका चालूच आहेत, कंटिन्युअस वेगवेगळ्या विषयावर चालू आहेत. मतदारसंघातले विषय असतील, जिल्ह्यातले विषय असतील, बरेच विषय चालू आहेत. पण अजून ह्या विषयाला बैठकीसाठी असं इन्व्हिटेशन आलेलं नाहीये. आणि जरी आता तुम्ही जे काय म्हणाल ते निवेदन मी इमिडिएटली पाठवून देतो बाय म्हणजे मेल. आमचा ऐकून घ्या 5 मिनिटात. तसा विषय व्हायच्या आधीच आपण पाणी सोडलं. तुम्ही बोला. बरोबर आधीच पाणी सोडले 15 सुरू झाले हे माहिती आहे. पण त्या विषयाचा विषय झाला मंत्रिमंडळाने सांगितलं ना तर त्यांचा विषय वेगळा आहे, त्याच्यावर चर्चा करायला माणूस चर्चा करायला घेऊन सांगितलं. मी काय म्हटलं की चर्चा झालीच नाही.
त्याच्यावर चर्चा झालीच नाही. हे आम्हाला समजायच्या आधीच पाणी निघून झाले, असं आमचं पाणी निघून गेलं समजा. आता एकदा पाणी निघून गेलं परत वर भरता येते का नाही. आम्ही तुमच्या विनंती एवढ्यासाठी काय करतो की ते पाणी आमचं पाणी जायच्या अगोदर थांबवा, पुन्हा पाहिजे तुम्ही कायदेशीर निर्णय घेऊन परत सोडा, असं आमचं म्हणणं आहे. बरोबर. गेलेलं पाणी परत भरता येत नाही, हे वस्तू तुम्हाला मान आणि मलाही मान्य. तर तसं होऊ नये आणि नंतर मग हे चुकलं आमचं असं म्हणण्याची वेळ येऊ नये, त्यासाठी आमचं हे निवेदन होतं आणि त्याला तुम्ही त्याला साथ द्यायला अगदी पाहिजे. 100% मी तुमच्या सोबत आहे, त्यात काही वाद नाही. मी सांगतो ते चर्चा कशी कसं ह्यातले काही लोक रिप्रेझेंटेटिव्ह होते तिथं असतील किंवा 100% मला माहित नाही आता सगळे त्या कालवासाला तेच ना होता की तुम्ही यातले पाडले असतील किंवा सगळे नसतील लक्षात आलं का. बैठक होऊपर्यंत कारण शेवटच्या स्टॉप पर्यंत आमच्याकडे सगळं रेकॉर्ड सगळंच उपलब्ध पण असेल साहेब आमचं विरोध असं आहे. कुठं म्हटलेलं साहेब नव्हतं. आता पब्लिकला अशी आता गैरसमज साहेब होईल. बरं का, पब्लिक गैरसमजचा विषय नाही साहेब. नाही, आम्हाला नाही, सगळं असं माहिती कुठं मला तर आमच्या समोर मुळात नाही ना, पण 53 हे तिथं 5 कलेक्टर होते, नाही नाही खरी एसपी होते, 5 मंत्री महोदय होते, कॅबिनेट मंत्री महोदय ते- होते, ते पालकमंत्री होते. आता असं कुठं तुमचं चर्चा खरीपचं पाणी रब्बी आणि उन्हाळ्यात सोडता येतं का? तुमचं म्हणणं आहे की त्यांनी खरीपचं तो पाणी मान्य मला केला. सांगा. नाही नाही बंद करा. खरीपचं पाणी तुम्हाला कदाचित वाटत असेल चुकीचं ऐका आहे की. ना, चुकीचं हा? आहे ना तसं. आणि आवाजच मोठा आहे ना. आता पण साहेब तुमचं ऐका की, तुम्ही पण- आवाज मोठा आहे. ऐका की. सांगा. मग काय आमच्या सगळ्यांच्या गुन्हे दाखल करा तुम्ही. सांगा ना, नाही, नाही, आम्ही कशाला गुन्हे अहो करा की, तसं काय तेव्हा? केलं, ऐका, अजून केलं, मेलो नाही अजून. केलं. ऐका साहेब, अजून मेलो नाही, अजून मारा. त्याच्या काय ऐका, मला काय म्हणायचं माहिती आहे, साहेब सांगा. तुम्ही आता हा जी आर आहे बरोबर. अहो तुम्ही साहेब प्रत्येक वेळेला आमच्या दोन डिपार्टमेंटला मागणी करताय की 0.53 पाणी द्या पाणी द्या. 4.69 TMC पाणी तुमच्या धरणात तुम्ही नेलं, ज्यादा गेलेलं सोडलेलं पोराचं सोडलंच ती बरोबर आहे. त्यातनं तुमचे तलाव वगैरे सगळे भरून घेतलेत की, आम्हाला त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाहीये साहेब. पण आता जे साहेब आमचं पाणी चाललेलं आहे त्याच्याबद्दल आमचं objection नाही, ऐका, 0.53 TMC तर त्याच्यामध्ये provision आहे. आहे की बरोबर. मान्य आहे तो मला. तसा आहे माहिती आहे, समजून घ्या. पण धोंबलकडीमध्ये 0.53 TMC आहे, एकूण 3.17 पैकी 2.64 आणि बरोबर. 0.53. आणि आता विषय होता की 0.53 4 महिन्यानंतर सोडायचं किंवा नाही, बरोबर. म्हणजे पावसाळ्याच्या पिरियडच्या बाहेर सोडायचं किंवा नाही. मग त्यालाच मी सांगतोय कालवा सल्लागाराने सक्षम अथॉरिटीने मंजुरी दिली आहे. ऐका साहेब, बोला. कालवा सल्लागारच्या मीटिंगला मी तिथं शेवट म्हणलं होतं, अजून नीट आठवा की 0.53 पाणी द्यायला आमचा विरोध आहे, प्रोसिडिंगला घ्या. जलसंपदा मंत्री काय म्हणले की तुम्ही चर्चेला या, तुम्ही शांत व्हा. अजून आठवा 0.53 ला आमचा विरोध आहे ही आम्ही त्यावेळेला साहेब नोट केलं होतं. त्याच्यावर आम्हाला लगेच त्याला सांगायला साहेबांनी आम्हाला बोलावलं सुद्धा त्यावेळेला आणि तिथं आम्हाला शब्द दिला होता जलसंपदा मंत्र्यांनी की ही पाणी वाटप आपण ते तुमची मिटिंग झाल्याशिवाय करत नाही. सगळ्यांना नमस्कार. धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या आंदोलनाचं सर्व शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं. त्या आव्हानाला सर्वांनी मान देऊन आपण सर्वजण आज या ठिकाणी सातारा सिंचन भवनच्या इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजचं जे आंदोलन आहे ते आपल्या धोमच्या धरणातनं जे काटापूर उपसा सिंचन योजनेला जे सोडलेलं पाणी आहे हे पाणी सोडलेलं बंद करण्यासाठी आपण या आंदोलनात पुकारलेलं आहे. 15 फेब्रुवारी 2025 रोजी धोमच्या धरणातनं डायरेक्ट जे काटापूर उपसा सिंचन योजनेला पाणी सोडलं होतं आणि हे सोडलेलं पाण्याची आम्हाला अपडेट मिळाली. परंतु 17 फेब्रुवारीला कालवा सल्लागारची मीटिंग होती आणि ही कालवा सल्लागारची मीटिंग असल्यामुळं आम्ही त्याच्यावर काही जास्त भाष्य केलं नाही. 17 फेब्रुवारीला कालवा सल्लागारची मीटिंग कोयनानगरला झाली. या मीटिंगला जिल्ह्यातले सगळे आमदार, सगळे मंत्री या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या मीटिंगमध्ये आमदार मंत्री महोदयांच्या हातात माईक आम्हाला इथं बसवले. CR बर्गे साहेब आहेत तिथं आणि त्या गाडीचे तिथं संपूर्ण मंत्रिमंडळ आमदार सगळे तिथं बसले आणि इथनं आम्ही ते बिना माईकचं सगळं त्यांना विरोध केला आणि आमच्या दोन्ही बाजूला पोलीस फोर्स आणून ठेवला होता की जेणेकरून ह्यांनी काय बोललं नाही पाहिजे
परंतु ह्याच्यातनं सुद्धा आम्ही आपल्या पाण्याचं धोमचं संरक्षण करण्यासाठी तिथं आवाज उठवला. कुठल्याही कालवा सल्लागारच्या मीटिंगमध्ये आम्हाला बोलून दिलं नाही, कुठला मुद्दा उपस्थित करून दिला नाही. नंदकुमार पाटलांनी मगाशी हा विषय मांडला नाही. कालवा सल्लागारच्या मीटिंगमध्ये कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी डायरेक्ट तिथं प्रस्ताव मांडला की धोमच्या धरणातनं झेकाटापूर उपसा सिंचन योजनेसाठी आम्हाला पाणी सोडा. प्रस्तावाला मंजूर का तर जलसंपदा मंत्री म्हणले मंजूर. आम्ही म्हणलं तसं नाही, आमचा विरोध आहे, नोंदवा, प्रोसिडिंगला घ्या ती. कारण धोमच्या धरणातनं झेकाटापूर उपसा सिंचन योजनेसाठी 4.69 TMC पाणी आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, झेकाटापूर उपसा सिंचन योजनेचा आमच्याकडे GR आहे, 30 ऑगस्ट 2019चा GR. या GR मध्ये स्पष्ट शब्दात दिलेलं आहे की जुलै ते 14 ऑक्टोबर दरम्यानच ही योजना चालवायची. असं सगळं असताना तुम्ही आता 15 फेब्रुवारीला ही योजना चालू करताय. ही योजना चालू करून आमच्या धरणातनं डायरेक्ट पाणी नेत आहे. हा पाणी नेण्याचा उद्देश काय? वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या आपल्या धरणावर डायरेक्ट हे कब्जा आहे, एवढं मी अगदी आवर्जून सांगतो. हे अतिक्रमण आहे आपल्यावर, आणि ही जर अतिक्रमण हटवायचं असलं तर आपल्याला अतिशय ताकदीने इथं उभं राहावं लागेल. आंदोलनाला सगळ्यांनी अतिशय मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहावं लागेल. प्रत्येक वर्षी, मागच्या वर्षी सुद्धा झेकाटापूरला आंदोलन आपण केलं होतं, त्याचं गुन्हा आमच्यावर नोंद केले. शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणजे पाणी चोरीला गेलं आपलं, गुन्हा नोंद आमच्यावर झाली. सर्व शेतकऱ्यांना ही अतिशय तातडीनं आणि अतिशय नम्रपणे सांगतो की आपण धोमच्या धरणातनं आत्ता चालू परिस्थितीला त्यांना पाणी देणं बंधनकारक नाही. इथं वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकऱ्यांना सांगितलं जातं की मी तुमच्या ह्यातलं पाणी नेत नाही, तुमचं कुठं पाणी आहे, तुमच्या पाण्याला मी धक्का लावत नाही. असं अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या शेतकऱ्यांना समजून सांगितलं जातं. तर सर्व शेतकऱ्यांना आवर्जून सांगतो की ही चाललेलं जे पाणी ही आपलंच पाणी आहे, आणि ह्या पाण्याचा डायरेक्टली फटका आपल्याला मे महिन्याच्या रोटेशनला होऊ शकतो. त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी याची म्हणजे मनात नोंद घ्यावी ही जी चाललेलं पाणी ह्याचा डायरेक्टली मे महिन्यात आपल्याला डायरेक्टली ह्याचा त्रास होणार आहे. दुसरी गोष्ट अशी की कालवा सल्लागारच्या मीटिंगला आता तिथं अधिकाऱ्यांना विरोध करणे वगैरे हा विषयच नाही. जलसंपदा मंत्र्यांच्या समोर हा विषय झाला होता. त्यांनी आपल्याला आश्वासित केलं होतं की तुम्ही मीटिंगला या, मीटिंग नंतर पाणी वाटप करू. तसं न करता डायरेक्ट आता पाणी चालवलं. असं सगळं असताना हे नियमबाह्य पाणी आता सोडलेलं आहे, त्याचा विरोध करण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलो. दुसरी गोष्ट, नंदकुमार पाटलांनी आता जो मुद्दा उपस्थित केला आस्तरीकरणाचा विषय, हा विषय आता इथं मांडण्याची गरज नाही, पण आस्तरीकरण करणं ही काळाची गरज आहे. झेकाटापूर उपसा सिंचन योजनेसाठी तुम्ही कोट्यवधी रुपये दिले. आमचा हा जुना प्रकल्प, आम्हाला तुम्ही 1 रुपया देत नाही. 50 कोटी रुपये निधी दिला, तो सुद्धा तुम्ही अडवून धरला, तो सुद्धा तुम्ही दिला. तर अशा पद्धतीनं अनेक प्रकारचा आपल्याला विरोध केला जातोय, आणि हा विरोध मोडून काढण्यासाठी अतिशय सक्षमपणे धोमधरण पाणी बचाव संघर्ष समिती आपली बाजू कायमस्वरूपी इथं मांडत असते. तर ह्या सगळ्या प्रक्रियेतनं आपण आज अतिशय चांगल्या संख्येने इथं उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आणि इथून पुढच्या कालावधीतही आपण आम्हाला असाच भरभरून पाठिंबा द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंदोलन करत आहे. मुळात झेकाटापूर अशी योजना आहे की पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्यावर झेकाटापूर योजना मंजूर झाली. पावसाळ्यात साधारणतः 3.17 पाणी त्यांनी करिअर आणि धोमच्या कार्यक्षेत्रातलं जे बिगर धरणाच्या ह्यातलं जी कॅचमेंटमधलं जे वाहून येतं पाणी नदीला, त्याच्यावर झेकाटापूरची योजना आहे. ती झेकाटापूरच्या योजनेला 3.17 मध्ये 0.53 फक्त धूम धरणातलं पावसाळ्यात सोडायचं पाणी आहे. टोटल पाणी त्याचं 3.17 आहे.
आणि त्यांची मुदत आहे 1 जुलै ते 14 ऑक्टोबरमध्ये पाणी उचलून न्यायचं आहे ते फ्री कॅचमेंटमधनं. पण ॲक्च्युली काय होतं, पावसाळ्यात ते पाणी उचललं जात नाही, ऑक्टोबरपासून चालू केलं जातं. त्यामुळं काय होतं, जी आपली गेल्या वर्षी नदी प्रवाहित झाली ती नदी पण पूर्ण आटली होती आणि राजकीय दबावामुळं त्यांचं पाणी मंजूर करून हे पाणी उचललं जातं. जे काटापूर योजना कशी आहे माहीत आहे का? जे काटापूर म्हणजे पिण्यासाठी पावसाळ्यात जे वाहून जातं पाणी त्यासाठी ॲक्च्युली. पण आपलं काय होतंय, आपल्या हे धरण धूम आणि कनेर टोटल त्याची कॅपॅसिटी 22 TMC, ह्याचं वाटप 32 TMC दाखवल्यामुळं पूर्ण 6.5 ते 7 TMCचा फरक आहे आपल्या जिल्ह्यात. या फरकामुळं आपल्याला पूर्ण पाण्याची अडचण निर्माण केली जाते. काय झाले, धूमचं कॅनलचं गेली 40 वर्ष कुठली दुरुस्ती झालेली नाही. दुरुस्ती झाल्या नसल्यामुळं आणि धूमचा कॅनल कसा आहे, बलकवडीचा कॅनल तेल पिवडी एकच साईज आहे, म्हणजे वर 4.5 तेलला 4.5 जर धूमचं जात नाही, धूम वर 700 जातो तर खाली पिपरीला जातो 100. असा कमी कमी होत गेलेला कॅनल आहे. आणि मागं सुरुवातीला उपसा नसल्यामुळं कॅनलला पाणी जरडेश्वर सोडला तर पिपरी असे दोन्ही चालत असायचं. पण आता तसं चालत नाही, कारण लिकेज 30% कॅनल आहे धूमचा. आणि शिवाय उपसा टोटल 1256 मोटर आहे धूमच्या डाव्यावर. साधारणतः 8,500 HP पाणी उचललं जातं जर ऑटोमॅटिक चालू केलं तर. त्यामुळे ट्रेनला पाणी मोटर बंद केल्याशिवाय पोचू शकत नाही. ॲक्च्युली कशी आहे, 32,955 हेक्टरची धूमची कॅपॅसिटी आहे म्हणजे बिजवानाची. त्याच्या 10% म्हणजे 3295 हेक्टरवर परमिशन पाहिजे. ॲक्च्युली धूमच्या खाली जेवढं क्षेत्र बागायत होतं तेवढंच बागायत धूमच्या उपसा होतं. त्यामुळे उपसामुळे प्रवाहीचं पूर्ण हे होतं. पण त्याच्यावर एक सिस्टीम आहे, ज्या शाखेत पाणी चालू असेल त्या शाखेतनं प्रवाही चालू केलं होतं तर सगळ्याला पाणी मिळत होतं पहिल्यांदा. पण धूमचं लिकेज 30% गेल्यामुळं राजकीय हस्तक्षेपामुळे प्रत्येक कॅनलचं कसं होतं, पहिलं पिपरीला पाणी जात होतं, पिपरीला गेलं की रहिमतपूर गेलं की GBC असं पाणी होत होतं. पहिले 21 दिवसात रोटेशन संपत होतं. साधारणतः आता 1.5 महिना झालं तर रोटेशन संपत नाही. कारण पहिलं रोटेशन तुम्ही इलेक्शनच्या नावाखाली 23 नोव्हेंबरला सोडलं, त्यानंतर ते पाणी लांबल्यामुळे 2 महिने चाललं, पुन्हा कॅनल लिकेज झाला. आत्ताचं पाणी लिकेज काढल्यानं सोडलं तरी पाणी लेट झाल्यामुळं ती अडचण निर्माण झाली. जे काटापूरसाठी 2 वेळा DPR बदलला आहे. पहिल्यांदा DPR 2001 साली त्यांनी 3.17चं पाणी निर्माण केलं. 30 सप्टेंबर 2023 साली त्यांनी 3.17चं पाणी 5.46 केलं आणि तेच पाणी 15 ऑक्टोबर 2020 इलेक्शनच्या आदल्या दिवशी 6.46 केलं. जर तुम्ही जे काटापूरची आजची कॅपॅसिटी आहे बॅलन्सची 100 क्युसेसची, जर 100 क्युसेसनं पाणी उचल तर 1 TMC उचलाय कमीत कमी 120 दिवस लागतात, 3 महिने साधारणतः लागतात. मग हे पाणी कधी उचलणार, निस्कं पाणी अडवून ठेवलेलं जातं आणि आपले हाल केले जातात. प्रत्येक कालवा सल्लागारला यांचं राजकीय किंवा मंत्री असल्यामुळं प्रत्येक आम्हाला ते म्हणतात की आमचं पाणी. गेल्या वर्षी रोटेशन उन्हाळ्यात 3 TMC पाणी शिल्लक ठेवलं, पण उन्हाळ्यात रोटेशन आपल्याला दिलं नाही. त्यामुळे आपलं पूर्ण पाणी असून गेल्या वर्षी वाळलं. गेल्या वर्षी आपल्या कोट्याचं पूर्ण पाणी होतं, पण राजकीय हस्तक्षेप आपल्याला कमी पडला आणि अधिकाऱ्यांनी नेत्यांनी बळी पडल्यामुळे ते कालवा सल्लागारची मिटिंगचं झालं कलेक्टरच्या अंडर. लोकसभेचं इलेक्शन असल्यामुळे कलेक्टरनं कुठलाही निर्णय घेतला नाही आणि पिण्यासाठी गेल्या वर्षी 3 TMC पाणी शिल्लक असताना सुद्धा कलेक्टरनं पाणी सोडलं नाही आणि त्याची पाणीपट्टी सुद्धा कलेक्टरनं दिलेली नाही. जसे आपल्याकडून गेल्या 14-15 जेव्हा पाणी सोडलं होतं पिण्यासाठी त्यावेळी पहिल्यांदा ॲडव्हान्स पाणीपट्टी घेतली जाते. पण कलेक्टरला ज्यावेळी पाण्याचं नियोजन पिण्यासाठी करायला लागतं त्यात 50% पाणीपट्टी अगोदर पाण्याचं नियोजन करत नाही ती. पण ह्यांच्या कलेक्टर आपल्या अधिकारात गाजून ते पाणी तरतूद केली जाते, पाणी सोडलं जात नाही आणि आपलं पाणी बरोबर कमी होतं. मुळात आता त्यांनी काय केले, 15 ऑक्टोबर 2020 त्यांनी धूम आणि कणेमध्ये पिण्याचं पाणी शिल्लक ठेवलं नाही. पिण्याचं बाष्पीभवन पाणी पूर्ण उडवून त्यांनी जे काटापूर किंवा वासनावाडा कवठे गेंजळ यांना पाणी कमी असताना वाढवून घेऊन ते पूर्ण धरणाचं नियोजन फिसकावलं. त्यामुळे इथून पुढं कसं होणार आहे, कायद्यापर्यंत पाणी ॲक्च्युली कमी आणि कागदावर पाणी जास्त दाखवल्यामुळे प्रत्येक आमदार किंवा लोकप्रतिनिधी पाणी आमचं काय कागदावर तेवढं द्या असं म्हणते. त्यामुळे हे पाण्याचे वाद नवीन निर्माण होत आहेत. त्यासाठी कसं आहे, आम्ही हायकोर्टला जाण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. कागदपत्र अजून अपुरी ती निघाली की आम्ही हायकोर्टला जाणारच आहे. पण ॲक्च्युली कसं आहे, आपली काय होते, लोकांची सुद्धा पाणी असली कोण येत नाही, पाणी नसल्याने जेवढी येतात तर आली तरच ती उपयोग होणार आहे. आपलं काय होते, दर बारा 100-200 माणसं 1000-2000 माणसं आली तर तुमच्या सगळ्या मागण्या मान्य होतील. आणि माणसाने काय प्रत्येकाला पाणी मिळणार आहे, पण प्रत्येकजण काय म्हणते माझा फाटा पहिला सोडा. ह्याच्यामुळे पाण्याचं नियोजन फिसकाटलं, नियोजन फिसकाटलं त्या पिरियड वाढतो. पिरियड वाढला की रोटेशनचा पिरियड वाढतो.
त्यामुळे एक रोटेशन लागायचं पाणी ते 2 रोटेशनचं पाणी एका रोटेशनला जातं, त्यामुळे पिरियड 2-2 महिने जातं. पाणी कमी दिवसात जास्त वेळा आलं पाहिजे तर सगळ्यांचा विषय होणार आहे. आणि सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे. सोसायट्या सरांनी मगाशी सांगितलं, सोसायट्या 2005चा असा कायदा आहे की सोसायटी असलं तरच पाणी. रहमतपूर 89 ते 113 मध्ये पूर्ण सोसायटी आहेत. कोरेगाव 1 नंबर शाखेमध्ये 1-2 सोसायटी तात्या राहिल्यात आणि 2 मध्ये 1-2-3 राहिले. जर सोसायट्या पूर्ण केल्या तर तुमचा सोसायटीचा कोटा रिझर्वेशन ठेवण्याचा अधिकार आहे, कायदा आहे. प्रत्येक आम्हाला सोसायटीला कोटा दिलेला आहे, रब्बी, खरीप आणि उन्हाळी. जर तो कोटा आपण केला आणि जर सोसायट्या पूर्ण झाल्या तर तुम्ही ती वाघारा प्रकल्पासाठी प्रकल्प ताब्यात घेऊ शकता आणि तुम्हाला तुमचं पाणी नियोजन करण्याचा पूर्ण अधिकार मिळेल. पाणीपट्टी वसुलीचे, पाणीपट्टी किती आकारायची, सगळे अधिकार मिळतील. फक्त सोसायटी झाल्या पाहिजे आणि माणसांनी एकामेकाच्या समजुतीनं सगळ्याला पाणी पिण्याचा प्रयत्न केला तर पाण्याची अडचण येणार नाही. पण आपलं काय होतंय, कोण राजकीय करून जाते. पाणी हा विषय प्रत्येक कुठल्याही पक्षाचे पाणी लागणार आहे आणि पाणी असले तर शेती आहे. परिस्थिती शेती दिवसेदिवस अवघड होत चालली आपली आर्थिक बाजू. त्यासाठी आमचं काय म्हणणं, सगळ्यांनी पाण्यासाठी एकत्र या किंवा शिवाजीराव फाळके कार्याध्यक्ष धोम पाणी बचाव संघर्ष समिती म्हणून गेली 13 वर्ष आम्ही काम करतोय. धोमच्या धरणातनं 15 फेब्रुवारी रोजी पाणी सोडलेलं आहे झेकाटापूर उपसा सिंचन योजनेसाठी आणि 17 फेब्रुवारीला कालवा सल्लागारची मीटिंग कोयनानगरला झाली. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग झाली आणि धोमच्या धरणातनं पाणी सोडण्यासाठी जो प्रस्ताव मांडला, ठराव मांडला, तो आमदार महेश शिंदे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हा ठराव मांडला आणि या ठरावाला नंदकुमार पाटील आणि मी स्वतः तिथं विरोध आम्ही केला. नंदकुमार पाटलांनी त्या कालवा सल्लागारच्या मीटिंगमध्ये एक मुद्दा मांडला की जो DPR आहे धोमच्या धरणाचा, हा DPR एकदाच बनतो, त्याचं 2-2 वेळा तुम्ही फेरजेल नियोजन करताय. आणि मी तिथं त्या धोमच्या धरणातलं जी 0.53 पाणी आपण आता जे सोडलेलं आहे नदीपात्रात, ते नदीपात्रात सोडलेलं बेकायदेशीर पाणी बंद करण्यासाठी तातडीनं आम्ही तिथे विरोध केला. आणि दुसरी गोष्ट, आपण धोमच्या धरणातनं त्यांना पाणी देणं बंधनकारकच नाही, कारण ही झेकाटापूर उपसा सिंचन योजना ही 4 महिने जुलै ते 14 ऑक्टोबर दरम्यान यांना 4.69 TMC आमच्या धोमच्या धरणातलं पाणी दिलेलं आहे. असं सगळं असताना आता मार्च महिन्यात तुम्ही पाणी द्या, आम्ही पाणी देण्याचा काय त्यांचा विषयच नाही. आणि हा GR 30 ऑगस्ट 2019चा महाराष्ट्र शासनाचा आहे. या GRमध्ये स्पष्ट शब्दात म्हणलेलं आहे की जुलै ते 14 ऑक्टोबर दरम्यानच ही योजना चालवायची, तर नंतर ही योजना चालवायची नाही. असं सगळं असताना ही योजना चालू करून ते पाणी मानखटावला दिलं जाते. आत्तासुद्धा आमच्या धोमच्या धरणातनं पाणी सोडलेलं आहे. जलसंपदा मंत्र्यांनी 17 तारखेच्या मीटिंगमध्ये आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्याबरोबर मीटिंग घेऊन तर नंतरच पाणी वाटपाचा निर्णय करू, परंतु आम्हाला पुन्हा मीटिंगलाही बोलावलं नाही आणि पाणी तर आत्ताच सध्या परिस्थितीला चालू आहे. तर हे धोमच्या धरणातनं जे नियमबाह्य पाणी सोडलेलं आहे, हे नियमबाह्य पाणी सोडलेलं तातडीनं बंद करावं. याच्यासाठी आम्ही सातारा सिंचन प्रकल्प मंडळ, त्याचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे आणि झेकाटापूर सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता निकम आहेत, त्यांचा त्या सातारा सिंचन प्रकल्प मंडळाचा निषेध करण्यासाठी आणि धोमच्या धरणातनं सोडलेलं पाणी तातडीनं बंद करण्यासाठी आज आम्ही इथं उपोषणाला बसलो. ते पाणी कुणाच्या सांगण्यावरून सोडण्यात येते? आता तिथं कालवा सल्लागारच्या मीटिंगला दोन्ही म्हणजे महेश शिंदे आमदार आणि जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री यांनी तिथं ठराव मांडला. या ठरावाला मंजूर आहे का असं विचारलं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी. त्याला स्पष्ट शब्दात आपण विरोध केला आहे, तरीसुद्धा हा ठराव त्यांनी मंजूर करून पाणी सोडलेलं आहे. वास्तविक पाहता ह्याचा GR आहे 30 ऑगस्ट 2019चा आणि ह्या GRमध्ये स्पष्ट शब्दात म्हणलेलं आहे की जुलै ते 14 ऑक्टोबर दरम्यानच ही योजना चालवायची. असं असताना सुद्धा नियमबाह्य ही पाणी आमच्या धरणात न सोडलेलं आहे, नियमबाह्य ही योजना चालू केलेली आहे. हे पाणी सोडल्यानंतर काय कुणाला काय नुकसान कुणाचं? वाई, सातारा, जावली, कोरेगावच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांचं हे पाणी कमी होणार आहे. मे महिन्यातलं जे रोटेशन येणार आहे त्याला हे पूर्ण झटका आहे आम्हाला. म्हणजे पाणी मे महिन्यात आम्हाला कमी पडू शकते अशी सध्याची परिस्थिती आहे.